हिरो काय आज हिरो बिरो काय? मग काय लका फोनवर बोलल्यापासून चेहरा कसला खुललाय? नाही असं काय नाही. गंडीव मला आता. आता गंडवायचं काय तर? अरे खरं ते सांगतोय. बरं बाबा तुझंच खरं. अरे बाबा खरंच. बर मला एक सांग की, शितलीला सांगितलंस? कर हेच की आपलं ट्रेनिंग कसं चालतं ते. हा ती माहिती दिलं सगळं. अरे हुकलेल्या ते विचारतोय का मी? हाय का तूच म्हणलंस की ट्रेनिंगचं सांगितलं का म्हणून. अरे तरी तुला म्हणलेलं ते राहुल्या सांगा नका हिंडत म्हणून. का काय झालं? अजिबात काय नाही झालं. अरे शितलीला तुझ्या मनात काय आहे सांगितलं का ते विचारतोय मी. नाही का? खायला का? मला वाटलं तू सांगितलंच म्हणून एवढा खुश आहेस. नाही सांगितलं आणि सांगणार बी नाही. आजा लका बावळटपणा करू नकोस. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे का नाही? पण त्या प्रेमाचं पुढं काय होणार नाही. काय होणार नाही म्हणजे? लका तू आतापासून असं करायला लागलं कसं व्हायचं? तू डायरेक्ट बोलून काय प्रॉब्लेम होत नाही. आणि काय झालं की माहिती की तुमच्या संग. नाही रे कॅप मी नाही सांगणार. आणि कॅप तुला माहिती की मी का सांगणार नाही ते. आणि तिने विचारलं तर मग काय म्हणशील? सांग की. तिने जर का मला विचारलं ना तर हो म्हणत असतो मी. राहुल्या अयो घाबरलो की. एक सांगायचं होतं. सांग की. जमे यास्मिनला सांगत होता आजा 2 दगडांवर पाय ठेवून आहे म्हणून. अयो 2 दगडावर म्हणजे आजा मला आणि जेडीला बी खेळतोय. तो जम्याला सांगल पण तुला तसं वाटतंय का? नाही पण मला टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? मला काय कळना झालं. माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे तरी ते मला का फोन करत नाही? नाही माहित. अगं त्यानं मला रविवारी फोन केला होता आणि तुझ्याबद्दल चौकशी बी करत होता. पण ते दुसऱ्या नंबरवर का फोन करत नाही? काय तर प्रॉब्लेम असेल ग. पण तो जम्या सांगते तसं आज कधीच वागणार नाही. मला त्याच्या फुल कॉन्फिडन्स आहे. मला काय कळना झालंय. आपण बेळगावला जाऊ चल. ए, काय सारखं बेळगावला जाऊया लावलंस? त्या
त्यानं जेव्हा फोन केला होता तेव्हा गेलीस फोन टाकून. सगळेजण तेच बोलू नका आता. सगळी म्हणजे आणि कोण बोललं? कोण नाही. रावल्या, जम्या असं का बोलला असल? शीतल, तू त्या जम्याचं काय बी ऐकू नको. तो काय पण बडबडत असतो. अरे पण काय माहित नसताना असंच का बडबडल? शीतल, आज्याला तो ओळखतो का आपण? पण मला तर लई टेन्शन आले. आजाला भेटून बोलल्याशिवाय मला काय चैन पडायचं नाही. अगं पण आज्याचा फोन येईल तेव्हा विचारू की आपण त्याला. नाही, तवर मी नाही वाट बघू शकत. वाट बघू शकत नाही म्हणजे आताच्या आता जायचं, आजाला भेटायचं आणि जे काय असेल ते क्लिअर करून टाकायचं. होय. अगं बेळगाव काय तुला जवळ वाटलं वय? आणि घरी काय सांगणार आहेस? माहित नाही, सांगू काय तर. काय तर सांगू म्हणजे काय? उद्या घरी बिरी कळलं ना तर किती प्रॉब्लेम होतील माहित आहे ना? रावल्या, आता तू उगाच भीती घालू नकोस. जे व्हायचं ते होऊ दे. आर या पार, पण मला जायचं म्हणजे जायचंय. शीतल, उगाच गडबडीत निर्णय घेऊ नको. ऐक माझं. रावल्या, मला जीव नकोसा झालाय र. एक क्षण सुद्धा त्याच्याशिवाय करमत नाही. त्याच्या मनात काय चाललंय हे मला कळलंच पाहिजे. जीव जुरतो र माझा. शीतल, कळतंय मला तुझं. कुणाला काय कळत नाही. मी जाऊन त्याला भेटणार आहे आणि त्याला विचारणार, तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही. मग त्याचं उत्तर काय बी असू दे, एक तर हो नाहीतर नाही. पण हे असं जुरत मला नाही जगता येणार. शीतल, शांत हो. जाऊ द्या आपण. नक्की? हो, नक्की.